तर नॉन स्ट्राईक एंडला नरेश ही सलामीची जोडी पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन आलाय तो निनाद सुर्वे. सामन्यासाठी पंच सूरज भुते आणि संदू पावसकर, स्कोरर म्हणून सचिन मायंगडे. दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी पाहूया अंतिम सामन्यामध्ये साईबाबा कचरे संघाबरोबर ती कोणता संघ दोन हात करेल, गोपाळकृष्ण मालगुण की यंग बॉयज काळबादेवी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे राईट आर्म राऊंड विकेट निनाद सुर्वे दिलेसाठी. एका षटकाची सर्कल मर्यादा असेल. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे वेगवान चेंडू होता. एक धाव मिळते आहे. या अतिरिक्त धावेने बाहेर स्वरूपात आलेली एक धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होता. इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते. नक्कीच तरी डावखुऱ्या फलंदाजासाठी ही खेळपट्टी पोषक आहे. पुन्हा एकदा निनाद पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने फलंदाजाचा शरीराचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निनाद सुर्वेकडून पहिलं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच जर या षटकामध्ये धावा जमा करणं इथे महत्वाचं असेल. या दोन्ही फलंदाजांना राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. दिलेश आणि नरेश ही सलामीची जोडी यंग बॉयज काळबादेवी संघाकडून. ज्या संघाने आरे संघाचा पराभव केला होता तोच यंग बॉयज काळबादेवी हा संघ पहिल्या दिवसामध्ये. एकदा पुढचा चेंडू मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतला. ते धावची संधी असेल परंतु दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा निनाद पुढचा चेंडू नरेश साठी. वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चांगलं यष्टीरक्षण. यष्टांच्या पाठीमागे अनुभवी असा बंड्या साखळे पाहायला मिळतोय. या संघाचा विचार केला तर नक्कीच तरी अनुभवी असे खेळाडू पाहायला मिळतात. तो बंड्या साखळे, पप्पू पेडणेकर. एकदा निनाद पुढचा चेंडू नरेशसाठी. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावा झाल्यात त्या 4 धावा झाल्यात. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना 4 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या षटकातील धावा जमा करणं इथे महत्वाचं असेल. पुन्हा एकदा निनाद पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना फुल टॉस होता. त्याचा मात्र समाचार घेतला आणि चेंडू जातोय तो पंच. किती धावा? एकच धाव मिळते. चांगला फटका होता परंतु हाच फटका थोडा जर मिड विकेटला असेल किंवा लेगला असेल तर नक्कीच धावा येऊ शकतात. नक्कीच तरी जास्त करून फाईन फटका होता त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती 5 धावा, बिनबाद 5 धावा. चांगली सुरुवात मी म्हणेन तर निनादने केली आपल्या संघासाठी. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. चेतन बोरकर आहे, पिंट्या आहे, पप्पू पेंडेकर आहे. पाहूया दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती सोपवण्यात येतं.
षटक घेऊन चेतन बोरकर आलाय समोर. दिलेश आहे. 5 धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये. 35 ते 40 धावा जमा करणं महत्वाचं असेल या मैदानावरती. महत्वपूर्ण असा सामना दोन्ही संघांसाठी. सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू चेतन बोरकरचा राईट ओव्हर द विकेट. ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू जाऊन पायावरती आदळतो आणि एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतात. ते दोन्ही फलंदाज आलेली लेग बाय स्वरूपात एक धाव पाहायला मिळते आहे. पाहूया आता मात्र स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो. नरेश पाहायला मिळतोय डावखुरा फलंदाज. एकदा चेतन बोरकर. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा चेतन. पुढचा चेंडू चांगला चेंडू चांगला यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतं. ते बंड्या साखळे याच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चेतन कडून. आता मात्र फुल टॉस होता याचा समाचार घेणं. भुवन चेंडू खाली एक धाव घेतलाय. निनाद चेंडू फील्ड करेल. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. इथे धावचीची संधी आहे. बघा धावबाद होऊ शकतो का नाही. एकच धाव या चेंडूवरती. बघा आतापर्यंत दिलेशच्या बॅट मधून धावा निघत नाहीयेत. वैयक्तिक 5 धाव्यांवरती खेळतोय नरेश. धावा झाल्यात त्या 8 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. कुठेतरी संत गतीने इथे फलंदाजी सुरू आहे ती यंग बॉयज काळबादेवी या संघाची. एकदा चेतन बोरकर पुढचा चेंडू. त्या मात्र फुलटॉस होता. त्याला मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्ये मारलाय. एक धाव घेतलाय. एकाच धाव्यावरती समाधान. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. नरेशच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत. वाराची साथ नक्कीच तरी डाकुरा फलंदाजासाठी या मैदानावरती आहे. परंतु मोठे फटके इथे येत नाहीयेत त्या नरेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र इथे मोठा फटका आलाय. निनादच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळतो. या 6 धावेने धावसंख्या आकार घेते आहे.
वैयक्तिक पहिलं सांगून तिसरा षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांगून तिसरा षटक घेऊन पिंटे आलाय. समोर आहे दिलेश वैयक्तिक एका धावसंख्येवरती खेळतो. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारणारा नरेश नॉन स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू इथे पिंट्याचा, ते मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे अतिरिक्त हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पिंट्या पुढचा चेंडू. आता मात्र इथे मोठा फटका. पितू असेल चेंडू खाली पाहिजे, झेल होऊ शकतो का? इथे पितू कडून झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तीन धावा इथे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकोणीस धावा धावफलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना 3 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो नरेश पाहायला मिळतो, ज्याने यादीच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला होता. आपले इरादे स्पष्ट नक्कीच तरी केल्या शेवटच्या चेंडूवरती, परंतु इथे धावा येणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा पिंट्या पुढचा चेंडू नरेशसाठी. मात्र इथे कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे कुठेतरी आपला अचूक टप्पा इथे ठेवणं गरजेचं असेल ते पिंट्यासाठी. पण या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू अतिरिक्त हाताळला तिथे पिंट्याने. पुन्हा एकदा पिंट्या राईट हँड राऊंड विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. इथे पंचांकडून नोचा इशारा आला. नक्कीच तरी कमरेच्या वरती होता, त्यामुळे नक्कीच तरी इथे धावबाची संधी असेल, परंतु 2 धाव इथे पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात. नो +1 अशा एकूण 3 धावा. आता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी पिंट्याकडून पाहायला मिळेल आणि फ्री हिट असेल. धावा झाल्यात त्या 23 धावा झाला. आता मात्र चांगली धावसंख्या नक्कीच असेल, कारण या षटकाचा विचार केला तर एकच चेंडू फेकून झाला आतापर्यंत. एक चेंडू झाला आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 8 धावा आल्या आहेत. कुठेतरी खराब गोलंदाजी पिंट्याकडून पाहायला मिळते. वारंवार अतिरिक्त चेंडू टाकतो आणि नो चेंडू आता मात्र हाताळला आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. पाहूया फ्री हिटचा कितपत फायदा इथे नरेश उचलतो. पुढचा चेंडू राईट हँड राऊंड द विकेट नरेशसाठी पिंट्याचा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. फ्री हिट कंटिन्यू असेल. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. प्राथमिक 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु पिंट्यासारखा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु जो एक महत्वपूर्ण सामना आहे त्या सामन्याचा दबाव कुठेतरी मला वाटतं पिंट्यावरती दिसतोय. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात एक चेंडूवरती. पुन्हा एकदा पिंट्या ब्रेडचा चेंडू असेल नरेशसाठी. फुलटॉस होता, त्याचा समाचार घेतला आणि अखंड षटकार पाहायला मिळतोय मिड विकेटला नरेशच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच तरी पिंट्या कुठेतरी मागला ठरताना पाहायला मिळतोय.
धावफलकावरती 15 धावा पहा, सॉरी 30 धावा, 2 षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये 2 चेंडूवरती 15 धावा आल्या. तेच तर क्रिकेट आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अकोल टप्प्याचा चेंडू, इथे मात्र कुठेतरी एकच धाव. थोडा फाईन आहे हा फटका, थोडा स्क्वेअर लेग मिड विकेट असेल तर नक्कीच तरी षटकार चौकारामध्ये रूपांतर होऊ शकतं, परंतु जर फाईन गेला तर फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 31 धावा, बिनबाद 31 धावा. पुन्हा एकदा पिंट्या, पुढचा चेंडू नरेशसाठी. मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक बंड्याच्या हातामध्ये. नक्कीच तरी चांगलं यष्टीरक्षक यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळते. बंड्याकडून प्रत्येक चेंडू कलेक्ट करताना पाहायला मिळतोय. बंड्या पहिला चेंडू इथे निर्धावाला, इथे पिंट्याकडून. पुन्हा एकदा पिंट्या, पुढचा चेंडू फुल टॉस होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड +1 अशा एकूण 2 धावा. कुठेतरी खराब गोलंदाजी आता मात्र पिंट्याकडून पाहायला मिळते. दिशेवरती नियंत्रण ठेवणं इथे गरजेचं असेल पिंट्याला. धावा झाल्यात त्या 33 धावा. खूप मागणं षटक म्हणेन मी पिंट्याचं, कारण प्राथमिक 2 गोलंदाजांनी फक्त 15 धावा दिल्या. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये 18 धावा आल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, या चेंडूंवरती सुद्धा धावा येतील. पाहूया, एक मागणं षटक इथे पिंट्याचं पाहायला मिळतं, परंतु पिंट्याकडे सुद्धा पुन्हा एकदा पिंट्या, पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी खराब गोलंदाजी, दबाव पाहायला मिळतो. या सेमीफायनल सामन्याचा महत्वाचा सामना असताना कुठेतरी पिंट्या इथे दबावाखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळते, परंतु दबाव घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं, कारण 2 गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, रोखून धरलं होतं, परंतु पिंट्याकडून खराब गोलंदाजी. पुढचा चेंडू. मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक बंड्या साकेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 11 चेंडू फेकले गेले तरी षटक इथे काही पूर्ण होत नाहीये. ते पिंट्याचं. धावा झाल्यात त्या 34 धावा धावफलकावरती, बिनबाद 34. पुढचा चेंडू पिंट्याचा, वाईट चेंडू, +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळत आहे. तिथे कुठेतरी खराब गोलंदाजी पिंट्याकडून पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 36 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा पिंट्याकडून. पुन्हा एकदा पिंट्या, पुढचा चेंडू, अकोल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. निनाद आहे तिथे आणि निनाद कडून एक चांगला झेल पाहायला मिळतोय आणि बाद होतोय. नरेश बाद होतोय. 21 धावा खर्च केला या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकाखेर धावफलकावरती 1 गडी बाद, 36 धावा. वैयक्तिक 20 धावा केल्या, त्यामध्ये 2 कणकणी. कसा पप्पू पेडणेकर समोर आहे तो. दिलेश आहे तर नॉनस्ट्राईक एंडला नचिकेत वन डाऊनच्या स्वरूपात आलेला. छत्तीस धावा, 36, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. पहिलं संघाकडून शेवटचा षटक घेऊन पप्पू पेडणेकर समोर
दिलेश आहे. दिलेश सलामीसाठी आला परंतु मोठे फटके पाहायला मिळत नाहीये दिलेशच्या बॅट मधून. पाहूया शेवटच्या षटकामध्ये फुलटॉस होताना बोललो होतो मोठा फटका येत नाही त्याचं उत्तर दिलं इथे दिलेशने. फुलटॉस चेंडू त्याचा समाचार घेतला. पप्पूचं स्वागत केलं इथे 6 धावेने आलेला स्क्वेअर लेगला षटकार. पुन्हा एकदा पप्पू पुढचा चेंडू स्लोअर वन होता इथे मात्र लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. संघाची धावसंख्या 43 धावा. एक बाद 43 नक्कीच तरी निर्णायक धावसंख्या उभी केली परंतु येणारे 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूंवरती सुद्धा धावा जमा करणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा स्लोअर वन होता स्क्वेअर लेगला. पितू चेंडू फील्ड करेल. एक धाव घेतल्या पाहिजे दुसरा धाव इथे प्रयत्न होतो का फेकी तर खराब फेकी पाहायला मिळते इथे. 2 धावा नक्कीच तरी बॅकअप नाही आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पितूने केलं होतं परंतु थ्रो मात्र इथे खराब केला आणि ते 3 धावा पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू त्याचा समाचार घेतलाय आणि या षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय इथे नचिकेतच्या बॅट मधून आणि हा सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच तरी एक मोठी धावसंख्या आता मात्र इथे उभी केली ती यंग बॉयज कारबादे या संघाने. प्राथमिक 2 षटकांचा विचार केला तर फक्त 15 धावा धावफलकावरती होत्या आणि आतापर्यंत विचार केला धावफलकावरती धावा आहेत त्या अब तक 56 धावा. एक गडी बाद 56 धावा म्हणजे आतापर्यंत 41 धावा या उर्वरित 2 षटकामध्ये आल्या आहेत. तरी या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पप्पू पेडणेकर पुढचा चेंडू राईट राऊंड द विकेट नचिकेतसाठी. स्लोवर वन होता आधीच ओळखला. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. खूपच फाईन मारला हा थोडा स्क्वेअर लेगला मिड विकेटला असता नक्कीच तरी चौकार षटकार झाला असता. दरम्यान निर्धारित 4 षटक संपतात. 4 षटका अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष असेल ते गोपाळ मालगुंड या संघासमोर.
पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 15 धावा, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये चा पाठलाग करायचा. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला इथे प्रारंभ होतोय. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला चेतन बोरकर तर नॉन स्ट्राईक एंडला पिंट्या सुर्वे. पहिला चेंडू सुमितचा आकुल टप्प्याचा चेंडू इथे मोठा फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक झेल केले पाहिजे. झेल होतो का? एक खरोखर सुंदर झेल नचिकेत याच्याकडून. खरोखर सुंदर झेल पाहायला मिळाला. मिडअपला होता, परत जाऊन झेल घेतला तिथे आणि पहिला चेंडू ते चेतन
कोणती धाव मिळत नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू सुमित कडून पाहायला मिळते. एक उंच गुरासा गोलंदाज. पुढचा चेंडू रायडम ओव्हर द विकेट. तामाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला यष्ट्यांचा वेध घेतला. निनाद सुद्धा बाद होतोय. 0 वरती दुसरा धक्का इथे बसतोय. निनाद बाद होतोय. नवीन फलंदाज आदूवाला डावखुरा फलंदाज समोर सुमित. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. आतापर्यंत 2 विकेट गेल्या परंतु एकही धाव आतापर्यंत आली नाहीये गोपालकृष्ण मालगुण संघाची. 58 धावांचं एक मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत गोपालकृष्ण मालगुण संघाचे. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र इथे मोठा फटका आला. झेलची संधी असेल का? ते मात्र फलंदाज बाद होतो आणि इथे ओव्हर ट्रिक संपादन करतोय सुमित पाहायला मिळतोय. 0 या धावसंख्येवरती. पाहूया सुमित. पुढचा चेंडू. ते मात्र हलक्यात सन्मान दिला आणि एक धाव पाहायला मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होता इथे गोपालकृष्ण मालगुण संघाचा. दरम्यान पहिलं षटक संपता. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 1. आता मात्र मदार आहे ती पिंट्यावरती. जो पिंट्या गोलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता. 21 धावांचा षटक हाताळला होता पिंट्याने. तोच पिंट्या इथे षटकार चौकार मारतो का हे
वैयक्तिक पहिलं सांगा दुसरं षटक घेऊन संदेश समोर पिंट्या बघूया पिंट्या प्रथमच समोर जाईल नॉन स्ट्राईक एंडला उभा होता पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट संदेशचा ते मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते दंडित केलं जातं इथे गोलंदाजाला आलेले आव्हान तर धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल धावा होत आहेत त्यात 2 धावा 3 बाद 2 अशी धावसंख्या कुठेतरी खराब सुरुवात पाहायला मिळाली गोपालकृष्ण मालगुण संघाची मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतलाय दुसरा धावेचा प्रयत्न होतो का नाही एकाच धावेवरती समाधान एका धावेने पिंट्या आपलं खातं गोलतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते ती संदेश याच्याकडून एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फक्त बॅट फिरवायचं काम करतोय नितेश बॉलवरती नजर ठेवणं गरजेचं आहे बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये एकदा पुढचा चेंडू मात्र हलकेच ढकलला एक धाव आता मात्र पाहायला मिळते स्ट्राईकला येतोय तो पिंट्याकडून अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न होतो परंतु बॅटचा आणि ते बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये एकदा संदेश पुढचा चेंडू मात्र इथे सन्मान दिला चेंडूला एक धाव मिळते दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतो 2 षटकाखेर धावफलकावरती फक्त 5 धावा विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू 53 धावा पहिला सेमीफायनल पहिलं सांग तिसरा षटक घेऊन नरेश बनप ज्याने फलंदाजी चांगली केली होती तोच नरेश इथे तिसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू इथे मोठा फटका पाहायला मिळतोय पंच एकच धाव माडाला चेंडू लागला त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल पुन्हा एकदा नरेश बना पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय तिथे लॉंग ऑफ प्ला आणि 4 धावा पाहायला मिळतात पिंट्याच्या बॅट मधून याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल जर फटकेबाजी केली तर नक्कीच तरी सामन्याचं गणित थोडंफार वेगळं पाहायला मिळेल आपल्याला धावा झाल्यात त्या 10 धावा अजूनही विजयाचा विचार केला तर 48 धावांची गरज आहे पुढचा चेंडू आता मात्र निर्धाव पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो स्लोवर वन गोलंदाजी होताना पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय नक्कीच तरी आता मात्र या षटकार पाहायला मिळतोय
धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा नरेश बनप पुढचा चेंडू पिंट्यासाठी. फुलटॉस होता, काही फायदा उठू शकला नाही इथे. एक धाव मिळते इथे. दरम्यान षटक संपताय. 3 षटक संपतात. 3 षटकावर धावसंख्या 17 धावा. विजयासाठी 6 चेंडू 41 धावा. पहिला सांगून शेवटचा षटक घेऊन नयन. पहिला चेंडू इथे नितेशसाठी. आता मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला झेलखाली क्षेत्ररक्षक आहे ते बाद होतोय. नितेश बाद होतोय. पुन्हा एकदा नयन पुढचा चेंडू आलेला नवीन फलंदाज फेस करेल ते सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन विसरतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हाही सामना कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नयन पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या काय माहिती. धावसंख्या आहे ती 17 धावा. चार बाद 17. पुढचा चेंडू. तर मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. तर मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नयन पुढचा चेंडू. तर मात्र चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. विजयाच्या दिशेने इथे वाटचाल करतोय तो यंग बॉयज काळबादेवी या संघ. मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होत सीमारेषा पार. 4 धावा. दरम्यान षटक संपता इथे विजयी होतोय तो यंग बॉयज काळबादेवी संघ. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. गोपाळकृष्ण मालगुण संघाचे सुद्धा आभार असतील या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. यानंतर नक्कीच तरी अंतिम सामना पाहायला मिळेल. साईबाबा कचरे विरुद्ध यंग बॉयज काळबादेवी या दोन संघांदरम्यान अंतिम सामना थोड्याच वेळात खेळवला जाईल.